सावधतेपायी शिवाजीराजे औरंगजेबासारख्या माणसाच्याकडनं इथं निघून आले. किती सावध असावं माणसाने. आग्रा 1500 किलोमीटर आहे राजगडापासून. आणि हा औरंगजेब काय साधा माणूस आहे का? औरंगजेबाने बापाला कैदेत घातलं, बहिणीला कैदेत घातलं, स्वतःच्या थोरल्या मुलाला मारलं, त्यांनी सगळ्या भावांना मारून टाकलं आणि मग गादीवर आलेला तो. अशा औरंगजेबाच्याकडं जाऊन शिवाजीराजे एकही माणूस न गमावता, एकाही माणसाचा जीव न गमावता शिवाजीराजे राजगडाला परत येतात. ही गोष्ट सावध असल्याशिवाय होणार नाही का? त्यांना हाताशी जी माहिती आहे, त्यांचं जे ज्ञान आहे त्याच्याबद्दल, शिवाजीराजांच्या राज्याचे नकाशे काढून पर्वतराय नावाच्या माणसांनी काढलेले नकाशे औरंगजेबाला दाखवले. म्हणजे नकाशे होते त्यावेळेला तिथं. शिवाजीराजांना वाटेत सुटले 17 ऑगस्टला. म्हणजे नद्या भरलेल्या आहेत पाण्याने सगळ्या. आणि वाट्यात सरळ आलं तर किती नद्या आहेत मोठमोठ्या. यमुना आहे तिथं, खाली त्याच्या आलं तर चंबळ नदी आहे, चंबळच्या खाली जर का अजून आलं तर नर्मदेसारखी मोठी नदी आहे, पुढं तापी आहे, गोदावरी आहे. सगळ्या नद्या ओलांडत यायचं. आणि मध्ये तर छोट्या छोट्या ट्रायब्युटरीज खूप आहेत तिथं, क्षिप्रा बिप्रा वगैरे सगळ्या. पार्वती नावाची एक नदी आहे, एक गंभीर नावाची नदी आहे. ही गंभीर नदी ओलांडायला त्या सदाशिवराव भाऊला पानिपतला जात असताना 35 दिवस लागले. एक नदी ओलांडायला. गंभीर नावसुद्धा ऐकलं नसेल लोकांनी त्याचं. आणि शिवाजीराजे काय असे, शिवाजीराजे लांबून आले सगळ्यात, पण सावध होते म्हणून जीव वाचवून आले सगळ्या. श्रीकृष्णापासूनच ते शिकलेले आहेत. कारण श्रीकृष्ण इतका सावध आहे